ह्या शाळेमध्ये ही मुलं आहेत, 35 मुलं आहेत आणि 35 मुलं झाडाखाली बसतात. 2007-8 मध्ये ही शाळा बांधलेली आहे शासनाने, पण त्या ठिकाणी रस्ता फक्त एका माणसाने अडवला आणि म्हणून 2.25 महिन्यापासून हे लेकरं ह्याच लिंबाच्या झाडाखाली बसतात. आता तुम्ही पोलीस प्रशासनाचे तुम्हाला एसपी साहेबांनी नेपरूला फोन आला, गोसावी साहेबांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही या ठिकाणी आम्हाला आलात, ताब्यात घेणार. त्याच्या पोलीस प्रशासनाची आमचा काही राग नाही, कारण का त्याच्यामुळे आज आम्ही काय घेणार म्हणतो, आम्ही कायद्याचा आदर करणार. तुम्ही लोकशाहीमध्ये आम्हाला ताब्यात घ्या आमचं पोलीस घ्या म्हणत जाणार, तर काय अडचण नाही, आम्ही चला आम्ही जाऊ, परंतु प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. नमस्कार नमस्कार या बसा. मला सांगा सर, तुम्हाला विषय माहिती का नाही मला सांगता येणार नाही. तुम्हाला गोसावी साहेबांनी पाठवलंय बरोबर आहे. हो. आता हे बघा, गेवराई तालुक्यातली जी म्हणतो आपण त्याला शाळा जी आहे बरोबर आहे, ही शाळा आहे. ह्या शाळेमध्ये ही मुलं आहेत, 35 मुलं आहेत आणि 35 मुलं झाडाखाली बसतात. 2007-8 मध्ये ही शाळा बांधलेली आहे शासनाने, पण त्या ठिकाणी रस्ता फक्त एका माणसाने अडवलाय आणि म्हणून 2.25 महिन्यापासून हे लेकरं ह्याच लिंबाच्या झाडाखाली बसतात. प्रशासनाला या गावकऱ्यांनी विनंती केली वारंवार, आम्ही विनंती केली प्रशासनाला. गेल्या 22 तारखेला म्हणजे 1.25 महिन्यापूर्वी पालकमंत्री अजितदादा पवार आणि आमदार जे आहेत BG पंडित यांनाही आम्ही लेखी पत्र दिलं. आमदार BG पंडित यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत त्यांनाही आम्ही फोन करून सांगितलं की मुलांचा प्रश्न सोडा. आता एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये हे लेकरं असे बसतात, स्वतः शाळा असून मला सांगा. म्हणून आम्ही पालकमंत्री अजितदादा म्हणून तुम्ही लक्ष द्या. आता अजितदादा येणार विकास कामासाठी येणार 550 कोटी काहीतरी विकास कामं. मग जिल्हा प्रशासनानं जर समजा वगैरे या ठिकाणी त्यांना तातडीनं जे रस्ता अडवलाय त्याच्यात फौजदारी दाखल करायला पाहिजे ना तुम्ही. कारण ही जागा त्याची स्वतःची नाही, ही जागा आहे पाटबंधारे विभागाची. पाटबंधारे विभागामध्ये एखादं अतिक्रमण करत असेल आणि शाळेचा रस्ता मुख्य अडवत असेल तर आम्ही काळे झेंडे अजितदादा दाखवू म्हणत काय चुकलं आमचं. आता तुम्ही पोलीस प्रशासनाचे तुम्हाला एसपी साहेबांनी नेपरूला फोन आला, गोसावी साहेबांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही या ठिकाणी आम्हाला आलात, ताब्यात घेणार. त्याच्या पोलीस प्रशासनाची आमचं काही राग नाही, कारण का कायदे तुम्हाला काय सांगितलं की शांत आणि कायद्याचे पालन करा बरोबर आहे. तुम्ही कायदेशीर मार्गाने तुमच्या मागण्या मांडाव्यात. काय झेंडे दाखवणे कायदेशीर लोकशाही मार्ग आहे निषेध व्यक्त करण्याचा. पूर्वीचे कायदेशीर जे आहेत का नाही, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणं, सीओना निवेदन देणं, शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, सगळं दिलंच आहे ना. आम्ही लोकप्रतिनिधी जे आहेत आमदार BG त्यांनाही निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामुळे आज आम्ही काय झेंडे दाखवून होतो, आम्ही कायद्याचा आदर करणार. तुम्ही लोकशाहीमध्ये आम्हाला ताब्यात घ्या ना, पोलीस घ्या म्हणत जाणार, त्याची काय अडचण नाही, आम्ही चला आम्ही जाऊ, परंतु प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. चला तुम्हाला जे काय एसपी साहेबांनी सांगितलं असेल त्याप्रमाणे करू आपण. वरिष्ठापर्यंत तुमचे पोहोचव मागे. मोबाईलची चला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.